तर आजचा विषय आहे. आता मी ऑलरेडी सर्वांना एक फाईल दिली होती, ज्या फाईलमध्ये आपल्याला ऑक्शन पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला ती स्कीम आलेली आहे, त्या स्कीमचं ऑलरेडी मी तुम्हाला त्याचा जो पेपर पाठवलेला आहे, त्या पेपरमध्ये पूर्णपणे माहिती दिलेली आहे की आपल्याला कशी स्कीम अलॉट झालेली आहे आणि कुणासाठी ते प्लॉटिंग सिस्टीम असते. प्लॉटिंग सिस्टीम आणि ई टेंडरिंग पद्धत ही खूप डिफरंट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या टर्म्स अँड कंडिशन असतात आणि याला फायलिंग करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. आता माझ्या समोर काही जिल्ह्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवतो की ज्यांना ऑलरेडी आपल्याला स्कीम मध्ये प्लॉट मिळत आहे. त्यामध्ये रत्नागिरी, सांगली, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, बीड, अमरावती, नागपूर आणि चंद्रपूर. तर या जिल्ह्यामध्ये औद्योगिक क्षेत्रासाठी काही भूखंड राखीव ठेवलेले आहे. भूखंडाची संख्या सुद्धा मी ऑलरेडी सर्वांना आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला फाईल पाठवलेली आहे. त्या फाईलमध्ये पूर्णपणे डिटेल दिलेली आहे. भूखंडाची सेल जी आहे ती 27/5/2021 ते 10/6/2021 पर्यंत आपल्याला MIDCच्या साईट्सवर त्याचं पूर्णपणे आपल्याला मिळेल. त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे डिटेल दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती अशी मिळेल की त्या भूखंड आत्ता सुद्धा राखीव आहे किंवा नाही, तो भूखंड आतापर्यंत कोणी मिळवलेला आहे किंवा नाही, आणि जर भूखंड आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर ते ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागते, प्रॉपर डिटेल्स मी तुम्हाला लाईव्ह शिकवतोय. म्हणजे कोणाला प्रश्न तर उरणारच नाही. फक्त सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्या, ही प्रोसिजर मी तुम्हाला फक्त लाईव्ह शिकवतोय. याबद्दलचे लागणारे डॉक्युमेंटेशन्स, यासाठी लागणाऱ्या काही काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. आपण फक्त टेक्निकली आपल्याला कसं लाईव्ह प्रोक्युरमेंट करायचंय तोच विषय आपण शिकतोय. आजचा सुरुवातीचा जो काही मी तुम्हाला प्रोक्युरमेंट शिकवतोय त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे की तुम्हाला मी आत्ता जो एक व्हिडिओ सर्वांना शेअर केला, ज्यामध्ये तुम्हाला इथं युजर नेम आणि पासवर्ड कसा जनरेट करायचा हे ऑलरेडी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांनी युजर आयडी पासवर्ड जनरेट केला त्यांनी या युजर नेमला लॉग इन वगैरे करून समोरची प्रोसिजरला यायचंय. मी ऑलरेडी तुम्हाला माझ्या प्रोफाईलला लॉग इन करून सर्व गोष्टी शिकवतोय. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या की अगोदर काय करायचंय. सर्वात महत्त्वाची प्रोसिजर आहे, तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड जनरेट करायचा आहे, जो की मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये बघून तुम्ही पूर्णपणे प्रोसेस फॉलो करून तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड लगेच जनरेट होतो. त्याला कुठल्याही प्रकारचा व्हेरिफिकेशनचा टाइम लागत नाही. लगेच एक 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमचा तो लगेच रजिस्ट्रेशन होईल. त्यानंतरची सेकंड प्रोसिजर जी आहे ती मी तुम्हाला सांगतो, ज्यामध्ये अगोदर टर्म्स अँड कंडिशन समजावून घ्या. महाराष्ट्रामध्ये सातत्याने औद्योगिकरणामध्ये वाढ होत असल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने विकसित केलेल्या औद्योगिक क्षेत्रात जागेची मागणी वाढत असून जागेची उपलब्धता कमी असल्याने उद्योजकांच्या जमिनीची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. उद्योजकांची जमिनीची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जमीन मागणी मूल्यांकन व जमीन उपलब्धता मूल्यांकन धोरण जाहीर केलेले आहे. त्या धोरणाच्या अनुषंगानेच आपण ही पूर्णपणे प्रोसिजर लाईव्ह शिकतोय. तर आता या प्रोसिजर्स मध्ये आपल्याला फायदा असा मिळतोय की आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही आत्ता जे मी तुम्हाला जिल्हे दिले त्या जिल्ह्यामध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर त्या जिल्ह्यापैकी आतापर्यंत ती कुणाला जागा मिळाली किंवा नाही, तर तुम्ही इथं चेक करू शकता की आपल्या जिल्ह्यामधून कोणी बीड केलं का नाही किंवा कोणी त्या जागेसाठी ऍप्लिकेशन केली की नाही. त्यासाठी ऍप्लिकेशन रिसिव्ह मध्ये तुम्ही या कॉलमला जायचं आणि इथून तुमच्या जिल्ह्यासाठी त्या प्लॉटसाठी ऍप्लिकेशन आली किंवा नाही याची तुम्ही इथून खात्री करू शकता. त्यानंतर आपण खात्री केली किंवा इथं खरंच जागा आहे किंवा या जागेसाठी कोणी ऍप्लिकेशन केलं नाही केलं, इथे आपलं पूर्णपणे खात्री झाली. आता नंतरची स्टेप काय आहे की कोणी ऍप्लिकेशन करो किंवा नाही करो, पण आता आपल्याला ऍप्लिकेशन करायची, त्यासाठी काय करायचं. तर सर्वप्रथम अगोदरचा जो सर्वांना व्हिडिओ पाठवला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही लक्षात घ्यायचं की तो व्हिडिओ बघताना आपल्याला पूर्णपणे रजिस्ट्रेशन प्रॉपर करायचं आहे. जर तुमचं रजिस्ट्रेशन प्रॉपर झालं नाही तर तुमचं प्रॉपर तिथं नोंदणी होणार नाही. त्यामुळे आपण अगोदर रजिस्ट्रेशन कसं पूर्ण करायचं त्याचा व्हिडिओ तुम्ही रीतसर बघायचा आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच तुमच्या समोर एक कॉलम ओपन होईल, नंतर एक लॉग इन आयडी ओपन होईल. तर तो लॉग इन आयडी कशा पद्धतीचा असतो मी तुम्हाला डॅशबोर्डवर तो दाखवतो, ज्यामध्ये लॉग इन झाल्यानंतरची जी प्रोसिजर्स आहे ती तुम्हाला पूर्णपणे मी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोय. मी आता माझा लॉग इन आयडी वगैरे इथं जनरेट करतो. तो माझा लॉग इन आयडी आता मी तिथं लॉग इन करून तुम्हाला समोरची प्रोसिजर्स कशी होती ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला सर्वांना स्क्रीन शेअर करतो. कोणाला आवाजमध्ये काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? नाही सर, नाही आवाज.
तर इथं तर आपण बघू शकतो पूर्णपणे आपल्याला कशा पद्धतीनं लॉग इन करायचं आहे आणि अजून पण स्टेटस ओपन आहे, म्हणजे अजून पण जागेसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. आणि रजिस्टर अप्लाय आणि अप्लाय फॉर आफ्टर रजिस्ट्रेशन या दोन्ही पद्धती लक्षात घ्या. इथून तुम्हाला पूर्णपणे ॲप्लिकेशन्स करायची असते. आता मी लॉग इन पेजला येतो. ज्यावेळेस तुम्ही तुमचा युजर आय डी पासवर्ड वगैरे जनरेट केला त्यानंतर तुम्हाला असं लॉग इन पेज येईल, जे की आता सर्वांना दिसत असेल. लॉग इन पेज तुम्हाला अशा पद्धतीचं पेज येईल. या पेजला फॉलो करूनच तुम्हाला बाकीची प्रोसिजर करायची आहे. आता मी माझा ऑलरेडी युजर आय डी वगैरे जनरेट केलेला आहे. मी लगेच युजर आय डी वगैरे टाकतो आणि माझा पासवर्ड वगैरे इथं मेन्शन करतो. युजर आय डी कशा पद्धतीचा पाहिजे ऑलरेडी तुम्हाला इथं दिसतोय आणि नंतर मी आता माझा पासवर्ड मेन्शन करतो. पासवर्ड मेन्शन केल्यानंतर इथं कॅप्चा कोड वगैरे विचारला जातो. तो कॅप्चा कोड तुम्हाला इथं दिसतोय. तो ॲज इट इज तुम्ही कॅपिटल आहे, स्मॉल मध्ये आहे, तो प्रॉपर जसाच्या तसा तिथं बघून तुम्ही पूर्णपणे तिथं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मी आता लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर लगेच माझी पूर्णपणे प्रोफाईल ओपन झालेली आहे. या अगोदर सुद्धा मी प्लॉटिंगला अप्लाय केलेला आहे, पण बऱ्याच वेळेस मला निराशा आलेली आहे, कारण काही ठिकाणी ऑलरेडी औरंगाबादमध्ये पंचतारांकित असल्यामुळे तिथं बऱ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येतो. तर आपल्या ठिकाणी तुम्हाला करायचं असेल तर अगोदर खात्री करायची की तिथे ॲप्लिकेशन्स आल्या किंवा नाही. तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारचा डॅशबोर्ड येतो. इथं तुमचं नाव येतं. इथं आता दिसतं तुम्हाला प्रायोरिटी लँड अलॉटमेंट, डायरेक्ट लँड, फॉर ई बिडिंग आणि फॉर न्यू एरियाज. तर अशा पद्धतीचे ऑप्शन्स दिसत आहेत. तर आपल्याला आता कुठलं घ्यायचं आहे? आपल्याला अगोदर लँड अलॉटमेंट मध्ये जायचं आहे. लँड अलॉटमेंट गेल्यानंतर आता दोन गोष्टी आहेत. तुम्हाला डायरेक्टली घ्यायचं आहे की प्रायोरिटी मध्ये घ्यायचं आहे? तर दोन्ही गोष्टीमध्ये करू शकता तुम्ही. जर तुम्हाला डायरेक्टली जर एखादा घ्यायचा असेल डायरेक्टली घ्यायचा, आणि प्रायोरिटी मध्ये कधी राखीव असतात किंवा त्या गोष्टीसाठी प्रायोरिटी असते त्यांच्याकडे, तर ई बिडिंगच्या नंतरचा तो विषय आहे. तर तो पण तुम्हाला मी रितसर समजावून सांगणार. लॉग इनला आल्यानंतर लगेच तुम्हाला दोन प्रकारचे ऑप्शन दिसता येतं. इथं ऑलरेडी मी फॉर्म वगैरे माझा ज्यावेळेस तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करता, ज्यावेळेस रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्हाला जे प्रश्न वगैरे विचारले जातात तो सेम टू सेम पूर्णपणे प्रोफाईल तुमची इथे जनरेट होते आणि तुम्हाला कुठलीच डिटेल भरायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुमच्या प्रोफाईलला तुम्ही जी डिटेल भरलेली आहे ती डिटेल ऑटोमॅटिकली ॲप्लिकंट कंपनी प्रोफाईलमध्ये लगेच येऊन जाईल. त्यानंतर मी आता गो टू नेक्स्ट करतो. नेक्स्ट केल्यानंतर लगेच मला इथं डिस्ट्रिक्ट विचारलं जातं की तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमधून अप्लाय करायला बघता, तुमची रिक्वायरमेंट किती आहे. तर इथं तुम्हाला पूर्ण जिथं जिथे MIDC आहे, MIDC ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याचे नाव दिसतं इथे. तर आता प्रायोरिटी सध्याला लॉग इन पेज दिसत आहे. ओके, लाईव्ह आलं नाही का अजून? नाही सर, नाही. ओके, 2 मिनिट. तर अगोदरची प्रोसिजर पुन्हा एकदा समजावून सांगतो. मी टेंडरचं बीड कसं लॉक केलं तिथून तुम्हाला सर्व गोष्टी शिकवतो. तर मी आलेलो आहे ऑनलाईन लँड अलॉटमेंट सिस्टीमवर. आता इथून मी डॅशबोर्डला आलेलो आहे. सर्वांना दिसते स्क्रीन आता प्रॉपर? हो, दिसतंय सर. आता मी ऑनलाईन डॅशबोर्डवर आलो. डॅशबोर्ड म्हणजे इथं तुम्हाला पूर्णपणे डिटेल दिसते. त्यामध्ये प्रायोरिटी कुठली, डायरेक्ट कुठली, ई बिडिंग कुठली आणि न्यू एरियाज कुठले. तर ऑलरेडी फॉर न्यू एरियाज हे सध्या बंद आहे त्यामुळे इथं करंटली क्लोज येत आहे. ई बिडिंग पण क्लोज आहे त्यामुळे क्लोज येते. आणि डायरेक्ट आणि प्रायोरिटी अशा दोन पद्धतीच्या लँड सध्या तरी अवेलेबल आहे, त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. तर मी डायरेक्टमध्ये आलेलो आहे. डायरेक्टमध्ये सिलेक्ट केल्यानंतर मला लगेच डायरेक्ट लँड अलॉटमेंट इथं दिसतं. त्यामध्ये ॲप्लिकंट कंपनी प्रोफाईल, जी की तुम्ही ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरता तर ते फॉर्म भरताना तुम्हाला एक प्रोफाईल ऑटोमॅटिकली येते. तीच प्रोफाईल पूर्णपणे माझी इथं दाखवते. आता मी नेक्स्ट करतोय. आता तुम्हाला ज्या जिल्ह्यामधून अप्लाय करायचं आहे किंवा ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जागा घ्यायची आहे तर त्या पद्धतीची रिक्वायरमेंट्स वगैरे सर्व गोष्टी इथं द्यायच्या असतात. प्रायोरिटी केल्यानंतर त्याचे ऑप्शन्स वेगळे येतात आणि डायरेक्टमध्ये केल्यानंतर त्याचे सुद्धा ऑप्शन्स वेगळे येतात. तर प्रेफरन्स कॅटेगरीमध्ये इथं दाखवत आहे की तुम्हाला विचारत आहे की तुमची कॅटेगरीज काय, रिक्वायरमेंट्स वगैरे काय, वुमन एंटरप्रेनर आहे किंवा काय आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं द्यायच्या असतात. त्यानंतर व्हेंच्युअर टाईपमध्ये तुम्हाला द्यायचं आहे की तुमचं जे काही ऑर्गनायझेशन्स आहे ते मायक्रोमध्ये आहे, स्मॉलमध्ये आहे, मीडियममध्ये आहे की लार्जमध्ये आहे. जे की तुम्ही तुमचा उद्यम स्वयंचा रजिस्ट्रेशनचा नंबर काढलेला असेल किंवा उद्योग आधारचा नंबर काढलेला असेल, त्या नंबरमध्ये तुम्हाला पूर्णपणे याची डिटेल दिसते की आपली कंपनी मायक्रोमध्ये आहे किंवा स्मॉलमध्ये आहे. ऑलरेडी आत्ताच लेटेस्ट मी तुम्हाला सर्वांना एक मेसेज दिलेला होता
की आपली कंपनी मायक्रोमध्ये आहे, स्मॉलमध्ये आहे, किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये आपली कंपनी येते, याचा ऑलरेडी मी तुम्हाला सर्वांना एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्टमध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहे की आपली कंपनी कुठल्या क्षेत्रामध्ये येते. ते आपल्याला त्या चार्टमध्ये जर आपण तुम्ही बघितलं प्रॉपर, तुम्हाला लक्षात येतं की आपल्याला कुठल्या याच्यामधून आपण मायक्रोमध्ये येतोय की स्मॉलमध्ये येतोय. बऱ्याच वेळेस उद्योग आधारमध्ये बघितल्यानंतर ह्या गोष्टी आपल्याला बऱ्यापैकी लक्षात येत नाही. त्यामुळे सर्वांना मी तो चार्ट दिला. त्या चार्टमध्ये आपण बघायचं की यासाठी, या गोष्टीसाठी आपण ऍप्लिकेबल आहे किंवा नाही. तर तुम्हाला तिथे लगेच लक्षात येईल की आपण मायक्रोमध्ये येतोय की स्मॉलमध्ये येतोय. तर ती सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. इथं जर तुम्ही चुकीची प्रोसिजर फॉलो केली तर नंतर चुकीच्याच तुम्हाला पूर्णपणे ऍप्लिकेशनच तुमचं चुकीचं होईल. त्यामुळे ही खबरदारी घ्यायची आहे की आपण प्रॉपर तिथे ऍप्लिकेशन करताना मायक्रोमध्ये आहे, स्मॉलमध्ये आहे, मीडियममध्ये आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही चेक करायच्या. त्यानुसारच तुम्हाला बेनिफिट मिळतं. त्यामध्ये सर्वांना एकदा पुन्हा समजावून सांगतो, ज्यांची इन्व्हेस्टमेंट 1 कोटीच्या खाली आहे तर त्यांना मायक्रोमध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी. पण त्यासाठी तुम्हाला 5 कोटीपर्यंत टर्नओव्हरची लिमिट मिळते. लक्षात घ्यायचं सर्वांनी. पुन्हा एकदा समजावून सांगतो, ज्यांची इन्व्हेस्टमेंट लिमिट 1 करोडच्या लेस आहे, 1 करोडच्या कमी आहे, त्यांच्यासाठी ते जे कॅटेगरी आहे, ते जे एंटरप्रेनर असतील ते मायक्रो स्केल इंडस्ट्रीमध्ये येतील. तर त्यांना लिमिट्स टर्नओव्हरची आहे. त्यांची लिमिट्स फक्त 5 कोटी रुपयाची त्यांना लिमिट्स आहेत टर्नओव्हरची. म्हणजे पूर्णपणे इन्व्हेस्टमेंटच्या नंतर त्यांचा जो काही टर्नओव्हर होईल तो 5 कोटीच्या आतमध्येच पाहिजे, जेणेकरून ते मायक्रोचे जे काही बेनिफिट्स असतील ते मायक्रोचे पूर्णपणे बेनिफिट्स त्यांना मिळतील. सर्वांना लक्षात आला विषय हा? हो सर. त्यानंतर दुसरा विषय आहे मायक्रो नंतर स्मॉलचा. तर स्मॉल कुणासाठी? ज्यांचा 1 कोटी ते 10 कोटी पर्यंत त्यांची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे, त्यांची लिमिट्स 1 कोटी ते 10 कोटी पर्यंत आहे. तर असे लोक, असे एंटरप्रेनर येतील स्मॉलमध्ये. स्मॉलमध्ये आल्यानंतर त्यांना सुद्धा एक टर्नओव्हरची लिमिट दिलेली आहे. ती लिमिट आहे 1 कोटी ते 25 कोटी. म्हणजे 1 कोटी ते 25 कोटी जर त्यांची क्रॉस झाली, 25च्या ऐवजी आपण असं समजू 26 झाली, तर ते स्मॉल पासून मीडियम मध्ये जातील. आणि स्मॉलचे जे बेनिफिट त्यांना आतापर्यंत मिळायचे ते मिळणार नाही. ते त्यांना लगेच मीडियमचे जे काही ऍप्लिकेशन्स असतील त्या ऍप्लिकेशन त्यांना फॉलो करून त्या लायबिलिटीने त्यांना काम करावं लागेल. हे झालं स्मॉलसाठी. यानंतर मीडियम. तर मीडियम मध्ये 10 ते 50 कोटी पर्यंत ज्यांची इन्व्हेस्टमेंट आहे, ज्यांचा खूप मोठा प्लांट आहे, त्यांच्यासाठी 10 ते 50 पर्यंत आहे. आणि त्याची टर्नओव्हर लिमिट 25 ते 250 कोटी पर्यंत आहे. जर 250 कोटी पर्यंतच्या समोर जातील तर मग त्यांच्यासाठी एकच ऑप्शन उरतंय, ते की लार्ज इंडस्ट्री. लार्ज स्केल इंडस्ट्री, ज्यांची मोठी इंडस्ट्री आहे, मोठ्या लेवलवर काम चालतंय, डोमेस्टिक लेवलवर काम चालतंय, तर त्यांना ऑलरेडी लार्ज स्केल इंडस्ट्रीमध्ये त्यांची कॅटेगरी तिथे ऍप्लिकेबल होती. मी मायक्रो इथे सिलेक्ट करतो. त्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये लँड्स आहेत त्याच लँडला तुम्ही इथं पूर्णपणे ऍप्लिकेशन करायची आहे. जर ज्या जिल्ह्यामध्ये नसेल तर तुमची बाकीची प्रोसिजर्स पूर्ण होणार नाही. तर मी इथं अमरावती सिलेक्ट करतो. अमरावती सिलेक्ट केल्यानंतर इथं मला लँड विचारले जाते की अमरावतीमध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीची लँड घ्यायची आहे, तुम्हाला कुठला कुठला प्लॉट घ्यायचा असेल असं तुम्हाला विचारतं. त्यानंतर प्रत्येक ऍप्लिकेशन करताना लक्षात घ्यायचं आहे की ज्यावेळेस आपण डायरेक्ट घेतो, प्रायोरिटीमध्ये घेतो, तर तो प्लॉट आपल्याला कशा पद्धतीने मिळवायचा आहे ते घेण्यासाठी आपण डायरेक्ट आहे की तो प्लॉट ऑलरेडी त्यांनी राखीव ठेवलेला आहे की प्रायोरिटीमध्ये ह्या गोष्टी सुद्धा चेक करायच्या आहे. बिडिंग करताना 2 पद्धतीचा विषय असतो, ज्यामध्ये आपण एखाद्या वेळेस डायरेक्टली बिड करायचे आपण बघतो. पण डायरेक्टली बिड करताना आपल्याला अशा अडचणी येतात, डायरेक्ट करायला गेलो पण तो बिड ऑलरेडी फक्त सिलेक्टेड लोकांसाठी असतो. मग ज्यावेळेस आपण बिडिंगची प्रोसिजर्स वगैरे करतो तर त्यावेळेस तो आपल्याला दिसत नाही. आपल्याला वाटतं की आता आपण एवढी मोठी प्रोसिजर्स केली आणि त्यानंतर मला बिडिंग प्रोसिजर का दिसत नाही, तर मग तो सुद्धा ऑप्शन्स असतो. त्यामुळे डायरेक्ट आहे किंवा इनडायरेक्ट आहे या दोन्ही गोष्टी समजावून घ्या. अगोदरची आपण बघितली की ज्यामध्ये डायरेक्ट प्रोसिजर बघितली. आता मी तुम्हाला दुसरी प्रोसिजर समजावून सांगतो, ती असते प्रायोरिटी. तर प्रायोरिटीमध्ये कशा पद्धतीने आपल्याला ऍप्लिकेशन करायची आहे. इथपर्यंत सर्वांना लक्षात आला विषय? कुणाला काही अडचण असेल तर इथंच विचारा. कोणाचे काही प्रश्न आहे? यामध्ये सर प्रोप्रायटरशिपच करू शकते आपला, आहे ना? प्रोप्रायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड दोन्ही करू शकता. आपल्या एसबीएसच्या संस्था नाही करता? करता येईल ना, एसबीएस ला करता येईल. पण ज्यावेळेस आपण नवीन संस्था स्थापन करतो लगेच आपल्याला तो बेनिफिट घेता येणार नाही. हॅलो. हा हा. सर राखीव आहेत का हे?
हो हो, हे राखीव आहे ऑलरेडी. त्याचा राखीवचा क्रायटेरिया मी सर्वांना आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेला आहे. तिथून तुम्ही बघू शकता आपल्याला कशा पद्धतीचा राखीव प्लॉट मिळेल. म्हणजे अनुसूचित जाती जमातीसाठी आहे ना फक्त? हो हो हो. ओके. आता त्यामध्ये मी आता तुम्हाला दुसऱ्या प्रोसेसमध्ये आलो, त्याला म्हणतात प्रायोरिटी लँड अलॉटमेंट. यामध्ये मी अमरावती सिलेक्ट केलेला आहे. अमरावती सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिथे तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल एरियामध्ये मी अमरावती, ॲडिशनल अमरावती, नांदगाव पेठ अमरावती असं मला ऑप्शन्स आलंय. मी आता चेक करतोय की इथं माझ्यासाठी कुठं पद्धतीनं मला ऍप्लिकेशन करण्यासाठी मला कुठला MIDC चा भाग सध्या राखीव आहे मी तो बघतोय. तर मी सर्वांना तर ती फाईल दिलेलीच आहे, तुम्हाला बघता येईल की तुम्हाला कुठल्या पद्धतीचा किंवा कुठल्या तालुक्यामध्ये तुम्हाला राखीव ठेवलेली आहे. तर आता मी इथं बघतोय की मला सापडतंय अमरावतीमध्ये धारणी म्हणून आहे की धारणीमध्ये जागा ऑलरेडी राखीव ठेवलेली आहे. मग मी इथं सिलेक्ट केलं धारणी मिनी. त्यानंतर रिक्वायर्ड लँड साईज मधून हे गोष्ट लक्षात घ्या, स्क्वेअर मीटर स्क्वेअर फीट यामधला फरक समजावून घ्या. 10x10 इज इक्वल टू 1 स्क्वेअर मीटर. स्क्वेअर मीटर म्हणजे चौरस मीटर आणि स्क्वेअर फीट म्हणजे चौरस फूट, म्हणजे यामधला फरक असतो. आता बऱ्याच जणांना वाटतं 800 स्क्वेअर मीटर म्हणजे 800 स्क्वेअर फीट का, तर असं नाही. 800 नंतर 1000 म्हणजे ते 1000 मध्ये होईल, ते 8000 होईल. तर स्क्वेअर फीट आणि स्क्वेअर मीटरचं याचं कॅल्क्युलेशन अगोदर समजावून घ्या. 10x10 जसं आपण नॉर्मली टेंटमध्ये आम्ही यूज करतो, पण स्क्वेअर मीटर म्हणजे हा कॅल्क्युलेशन वेगळं आणि स्क्वेअर फीट म्हणजे हे चौरस मध्ये पकडल्या जाईल, चौरस जो असतो त्या टाईपला. आणि स्क्वेअर फीट म्हणजे तुम्हाला फक्त जे काही स्क्वेअर फीटचं कॅल्क्युलेशन्स आहे, जसं आपण मीटर मध्ये कॅल्क्युलेट करतो तर त्या पद्धतीनं तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. फक्त स्क्वेअर मीटरला फक्त स्क्वेअर फीट काही जण समजावून घेऊ नका, स्क्वेअर मीटर वेगळं स्क्वेअर फीट वेगळं. तर आता इथं मी बघतोय धारणीमध्ये 0.4 क्षेत्र आहे आणि भूखंडाची संख्या आहे 6. आता स्क्वेअर मीटर मध्ये मी टाकतो 800 म्हणजे ते होईल 8000 स्क्वेअर फीट. प्रेफर्ड प्लॉट नंबर इथं मला विचारला जातो. आता इथं भूखंडाची संख्या मला 25 दाखवते, मी ऑलरेडी चेक केलेली आहे PDF मध्ये. तर मी इथं प्रेफर्ड मध्ये काही टाकत नाही, जो मला मिळेल तो या हिशोबाने ॲज वेअर ॲज बेसिस मध्ये त्या पद्धतीने मी ती जागा ब्लँक ठेवतो. प्रायोरिटी बेसिस मध्ये इथं बघतोय मी की आता तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे कुठला सिलेक्ट करायचा आहे किंवा तुम्हाला कशा पद्धतीचा आहे, तुम्हाला कशासाठी ते कुठल्या प्रोजेक्टसाठी तो द्यायचा आहे, तो प्रोजेक्ट तुम्हाला इथं निवडायचा आहे. स्टेट गव्हर्नमेंटचा करायचा आहे. जर काही जणांना काय होतंय, क्लस्टरचे प्रोजेक्ट मिळत आहे आणि क्लस्टरसाठी त्यांना अप्रूव्ड घ्यायची आहे, त्याची प्रायोरिटी काय, मेगा प्रोजेक्ट्स आहे. आता तुम्हाला माहित असेल की तुम्हाला अजून एक मी PDF दिली ज्यामध्ये आत्ताच्या सरकारने गॅससाठी जागा मिळते आणि खूप प्रकारचे त्याच्यामध्ये आपल्याला सबसिडी सुद्धा मिळते. तर त्यापैकी तुमचा प्रोजेक्ट येतो किंवा नाही हा सिलेक्ट तुम्हाला इथं करायचा आहे प्रायोरिटी बेसिस. तर मी इथं स्टेट अप्रूव्ड क्लस्टर प्रोजेक्ट सिलेक्ट करतो. हे मी सॅम्पलसाठी देतोय, हे सर्वांनी ॲट ॲक्च्युअल काही समजायचं नाहीये, सॅम्पलसाठी देतोय जेणेकरून मला पुढील फॉर्म प्रोसेस करण्यासाठी कुठला तरी ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. इथं तुम्हाला रेड बटन दिसतंय, तर इथं सिलेक्ट करायचं की तुम्ही रेड जिथं दिसते तिथं तुम्हाला कंपल्सरी कुठला ना कुठला ऑब्जेक्ट जे काय तुम्हाला ऑप्शन्स आहे ते ऑप्शन्स तुम्हाला पूर्णपणे तिथं सिलेक्ट करायचे. ते जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केलं नाही तर तुम्हाला पुढची प्रोसिजर करता येणार नाही. त्यामुळे कुठलेही लक्षात घ्या. आता मी इथं प्रेफर्ड प्लॉट नंबर मध्ये काही टाकलं नाही कारण इथं ऑलरेडी मला रेड मार्क आलेला नाहीये. त्यामुळं तुम्ही सिलेक्ट करताना लक्षात घ्या, जिथं रेड मार्क येईल तिथं तुम्हाला कुठला ना कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा असतो. तर इंडस्ट्री टाईप मध्ये विचारतंय मायक्रो आहे की स्मॉल आहे, तर मी मायक्रो मध्ये सिलेक्ट केला. त्यानंतर आर देअर एक्झिस्टिंग युनिट ऑफ युअर कंपनी विद इन आउटसाइड महाराष्ट्र. तर आपलं एक्झिस्टिंग कुठलं युनिट नाहीये त्यामुळे मी नो करतो. एक्झिस्टिंग असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तिथं प्रोसेस करायचं आहे. त्यानंतर काही जणांना मला विचारलं की यासाठी पैसे वगैरे किती लागतात. तर सर्वांना विषय क्लिअर करायचा आहे की प्रोसेसिंग फी तुम्हाला अगोदर फाईल करायची आहे. काही टेंडरला EMD वगैरे मागितला जातो, तर EMD असेल तर तुम्हाला प्रोसेस करायचं आहे. आता इथं प्रोसेसिंग जी काही मागितली जाते ती आहे 2000. GST वगैरे पकडून ती 2360 आहे. ही नॉन रिफंडेबल आहे. ही फी तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्याचा रिफंड येत नाही. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी नेचर. तुम्ही जो काही प्रोजेक्ट करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला पूर्णपणे तुमचं अप्रुव्हल कुठला प्रोजेक्ट आहे, फूड रिलेटेड आहे, IT आहे, त्यानंतर क्लस्टरचा कुठला प्रोजेक्ट आहे, स्क्रॅप रिलेटेड कुठला प्रोजेक्ट आहे किंवा नाही, तर याची तुम्हाला पूर्णपणे इथं माहिती द्यायची असते. तर मी इथं सिलेक्ट करतो फूड रिलेटेड. तुम्हाला ऑप्शन दिसत आहे इथे इंजिनिअरिंग, केमिकल, इलेक्ट्रॉनिक,
टेक्स्टाईल, फूड, प्लास्टिक, लेदर, रबर, फार्मा, सिरॅमिक, IT, टेलिकॉम, बायोटेक, फ्लोरिकल्चर. तर तुम्हाला इथं मी फूडमधून सिलेक्ट करतो. फूडमध्ये सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह ॲज नेक्स्ट. मला कुठलाही एरर येतो का मी बघतोय, तर मला कुठल्याही प्रकारचा एरर आला नाही. इथं बघा, मी पहिला फॉर्म तर ऑलरेडी आपण जो काही डिटेल दिलेली ती जर तुम्ही प्रॉपर दिली तर तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. त्यामुळे पहिली स्टेप जी आहे फॉर्म भरण्याची ती प्रॉपर द्यायची आहे. त्यानंतर लँड रिक्वायरमेंट डिटेल्स, तर ती डिटेल्स पण आपण पूर्णपणे इथं भरलेली आहे. तिसऱ्या याच्या ऑप्शन्समध्ये आपण आलेलो आहे प्रोजेक्ट डिटेल्समध्ये. तर नेचर ऑफ प्रोजेक्ट, मग प्रोजेक्ट कुठला आहे, तर मी प्रोजेक्ट अगोदर कुठला सिलेक्ट केला मी विचारतोय तुम्हाला, एक जण उत्तर द्या. मायक्रो. हा, मी फूडचा प्रोजेक्ट सिलेक्ट केला. त्यामुळे लक्षात घ्यायचं की अगोदर तिथं वेगळं द्यायचं आणि इथं काहीतरी वेगळं द्यायचं, तर असं करायचं नाही. फूडचा दिला तर मग आता मी इथं करतो FOOD. तर फूडमध्ये कुठला फूड, तर इथं मला दिसतंय ॲग्रो फूड, फूड इंडस्ट्री, फूड कंटेनर, फूड मटेरियल, फूड प्रोसेसिंग, फूड प्रॉडक्ट, फूड रिलेटेड आयटम. तर मी इथं फक्त फूड घेतोय कारण मला मल्टिपल फूडचे मला ऑपॉर्च्युनिटी समोर ठेवायचे, त्यामुळे मी फूड केलेले आहे. त्यानंतर अजून आता मी समोरचं ऑप्शन्स बघतोय ज्यामध्ये मला काय काय विचारलं जातं. सिलेक्ट रॉ मटेरियल, तर रॉ मटेरियलचं कुठले, तर मी इथं ते सुद्धा घेतोय फक्त फूडच. ऑल टाईप फूड ग्रेन्स घेऊ शकतो, ऑल टाईप फूड पण घेऊ शकतो. मी ऑल फूड मटेरियल घेतो आणि पूर्णपणे माझा इथं ऑप्शन्स झालेला आहे. त्यानंतर प्रपोज प्रॉडक्ट नंबर, यामधला कुठला प्रॉडक्ट तुम्हाला प्रोसेस करायचा आहे, तर मग याच्यामध्ये मी करतोय ऑल काइंड ऑफ इन्स्टंट फूड. तुम्हाला कुठला प्रॉडक्ट बनवायचा आहे, त्यासाठी रॉ मटेरियल कुठलं आहे ते प्रॉपर डिटेल जे आहे ते तुम्हाला प्रोजेक्टमध्ये द्यायचं आहे. कुठल्याही बँकेमध्ये ज्यावेळेस आपण लोन ऍप्लिकेशन करायला जातो, लोन अप्लाय करायला जातो, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रोजेक्ट रिपोर्ट विचारला जातो. तर तुमचा ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या CS कडनं बनवणार, तर त्यांना ही डिटेल द्यायची आहे की मी या गोष्टी तिथं देतोय, असा फॉर्म मी भरलेला आहे. तोच फॉर्मचे कंटेंट पूर्णपणे DPR मध्ये आणि तुमच्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये ते आले पाहिजे, जेणेकरून तुमचं लोन तुम्हाला इझी मिळालं पाहिजे. त्यानंतर इथं तुम्हाला विचारलं जातं फायनान्स अरेंजमेंट. तुम्हाला जर प्लॉट कदाचित मिळाला तर तुमची फायनान्शियल अरेंजमेंट कशी राहील, तर ही अरेंजमेंट तुम्हाला इथे टाकायची आहे की सेल्फ. तर सेल्फमध्ये मी टाकतो इथे 1,00,000 रुपये. त्यानंतर बँक लोन, तुम्हाला किती बँक लोन मिळू शकते इस्टिमेट बँक लोन, तर मी इथं बँक लोन टाकतोय 10,00,000 रुपये. त्यानंतर ऑदर काही आहे का, तर ऑदर मध्ये मी केलं 0. आणि FDI वी एनी, म्हणजे तुमचे काही अगोदर डिपॉझिट वगैरे काही असतील तर मी इथं ते 0 केलेलं आहे. आता इथं टोटल कॉस्ट आलेली आहे माझी 11 लाख रुपयापर्यंत कॉस्टिंग दाखवतंय. आता ही कॉस्टिंग तर झाली अरेंजमेंट मध्ये, मी जे काही मी बँक लोन दाखवलं आणि कॅश ऍडजस्टमेंट दाखवली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे द्यावं लागतं का, तर हे तुम्ही इस्टिमेट देऊ शकता कारण हे प्रोजेक्ट्स आहे. तुम्हाला शेवटी त्यासाठी एक स्पेशली टाइम दिला जातो, त्या टाइमामध्ये तुम्हाला ती अरेंजमेंट करून त्या प्लॉटची किमतीच्या अरेंजमेंटने तुम्ही नंतर सुद्धा ते त्याला कमी जास्त करू शकता, त्याला कुठली अडचण येत नाही. तर मी इथं 11 लाख केलं. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी, तुम्ही त्याच्यामध्ये किती करणार इन्व्हेस्टमेंट, तर याच्यामध्ये मी करतोय 2 लाख रुपये. त्यानंतर बिल्डिंग मध्ये मला लागणार पुन्हा तिथं करतो मी 1.5 लाख रुपये. त्यानंतर एरिया, आता एरिया ऑलरेडी आपल्या प्लॉटच्या साईजवर डिपेंड आहे, त्यामुळे मी 800 ऑलरेडी समोर दिलेला आहे. त्यामुळे 800 नंतर तुम्ही देणार 1000च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे अगोदर जो एरिया दिलेला आहे त्याच एरियामध्ये या सर्व गोष्टी बसायला पाहिजे, त्याच बसतील अशा हिशोबाने तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे. तर मी इथं सॅम्पल मध्ये टाकतोय 150. त्यानंतर इथं सुद्धा मी सॅम्पल मध्ये टाकतोय, तुम्ही अगोदर ते सिलेक्ट करायचं आहे. ओपन स्टोरेज तुम्हाला किती करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला पॉवर रिक्वायरमेंट किती केव्ही मध्ये पाहिजे, तर इथं मी सॅम्पल मध्ये टाकतो. त्यानंतर एनी अदर स्क्वेअर म्हणजे तुमचं जे काही ऑर्गनायझेशन आहे, तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीसाठी तुमचा स्पेस कशा कशा गोष्टीसाठी यूज केला जातो, तुम्हाला वॉटर रिक्वायरमेंटची किती गरज आहे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा कंटेंट, त्या कंटेंट प्रमाणे तुम्हाला पूर्णपणे डिटेल द्यायची आहे. आता मी इथं पूर्णपणे सर्व रक्कम जी आहे ती पूर्णपणे जे काही डिजिट्स आहे मी फक्त फॉर्म फुलफिल करण्यासाठी इथं सॅम्पल मध्ये टाकतोय. नंबर ऑफ एम्प्लॉई मध्ये तुम्हाला टाकायचे, मी सॅम्पल 10 टाकतोय. अनस्किल मध्ये मी टाकतोय 100 कारण माझा मोठा प्रोजेक्ट आहे. सॉलिड वेस्ट मध्ये मी 100 करतो.
त्यानंतर वॉटर रिक्वायरमेंटमध्ये मी 10 ही फिगर करतोय. त्यानंतर नंबर ऑफ सुपरवायझरमध्ये तुम्हाला काय काय एम्प्लॉईमध्ये राहतात, त्यानंतरचे तुम्हाला ते एम्प्लॉई टाकायचे. हे ऑटोमॅटिक कॅल्क्युलेटेड असल्यामुळे इथं ऑलरेडी 115 आलेली आहे बघा पूर्णपणे, आणि इथपर्यंत माझं जे काही पूर्ण प्रोसिजर्स कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर मी याला सेव्ह अँड नेक्स्ट करतोय. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर मला ह्या गोष्टी विचारल्या जातात की ह्या अति महत्वाच्या आहे की ज्यामध्ये आपल्याला बाकी गोष्टी ज्या आहे कुठल्या कुठल्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ते डॉक्युमेंट्स मी तुमच्या समोर दिलेले आहे. ते डॉक्युमेंट्स अगोदर बघून घ्या, ज्यामध्ये रिक्वेस्ट लेटर ड्युली साइन, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ॲज अ DPR, त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न फॉर लास्ट 3 years और पॅन कार्ड, लँड युटिलायझेशन अँड प्रपोज built up area of required land block plan, self declaration of proprietorship, approval of state level cluster committee. जर तुमचा क्लस्टरचा प्रोजेक्ट्स आहे तर क्लस्टरच्या लेवलचे पूर्णपणे डॉक्युमेंट्स पाहिजे. तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट यासाठी पाहिजे की तुम्ही ह्या प्रोजेक्ट तुम्हाला अलॉट झाल्यानंतर तुम्ही या प्रोजेक्टला कॅपेबल आहे किंवा नाही, तुमच्याकडे लोन वगैरे फॅसिलिटी तुम्हाला तुम्ही देऊ शकता किंवा नाही, तुमच्याकडनं पूर्णपणे प्रोसेस फॉलो झाली पाहिजे, फुलफिल झाली पाहिजे. तर हे डॉक्युमेंट खूप कंपल्सरी आहे. सर्वांना तसे मी डॉक्युमेंट्स पर्सनली सुद्धा पाठवणार आहे. तर हे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात. हे डॉक्युमेंट्स पूर्णपणे अपलोड कसे करायचे, तर अपलोड बटनवर जायचं. त्यानंतर पूर्णपणे या डॉक्युमेंटची तुम्हाला PDF द्यायची आहे आणि फाईल फक्त 5 MB पर्यंत तुम्हाला द्यायची आहे. प्रत्येक डॉक्युमेंटला ड्युली साईन, तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटवर प्रॉपर साईन असायलाच पाहिजे. ती प्रॉपर साईन केल्यानंतर तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट प्रोसिजरला ज्यावेळेस जाणार, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केले त्यावेळेस पेमेंट ऑप्शनवर यायचं आणि जे काही पेमेंट्स मी तुम्हाला अगोदर दाखवलं की ते पेमेंट आपल्याला 2,000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. 2,000 रुपयाचं पेमेंट केल्यानंतर लगेच तुमचं पूर्णपणे प्रोक्युरमेंट होईल. प्रोक्युरमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्या बिडिंगसाठी तुम्हाला किती जणांच्या ऑफर्स आल्या, त्या ऑफर्स लगेच तुम्हाला त्याची क्लोजिंग डेटच्या दिवशी तुम्हाला लगेच बघायला मिळतील. सर्वांना लक्षात आलं कसं प्रोक्युरमेंट होतं? तर सर यामध्ये 6च्या 6 पण पॉइंट्स मॅन्डेटरी दिलेले आहेत. तर याच्यामध्ये अप्रुव्हल लेटर स्टेट लेवलचं क्लस्टर म्हणजे कुठून मिळवणार आपण हे? नाही, अप्रुव्हल लेटर म्हणजे आता तुम्हाला तुमचा स्वतःचा एस्टिमेट द्यायचा असतो. क्लस्टरचं यासाठी आलं कारण क्लस्टरचेच बऱ्यापैकी खूप जण त्यामध्ये अप्लिकेशन करताय क्लस्टरसाठी, आणि क्लस्टरचे अप्रुव्हल आल्यानंतर क्लस्टरमध्ये 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला तिथून सुद्धा अलॉटमेंट होते किंवा तुम्हाला तो प्रोजेक्ट अजून जर बाहेर ठिकाणी द्यायचा असेल तर तुम्हाला क्लस्टरचे अप्रुव्हल आल्यानंतर ते लेटर तुम्हाला तिथं द्यायचं असतं. काही डॉक्युमेंट असतील नसतील तरी चालतात, तुम्ही नंतर सुद्धा ते प्रोसेस करू शकता. कारण ही प्रॉपर बिडिंग नाहीये, ही नॉर्मल फक्त तुमचं एक ऍप्लिकेशन आहे. कारण 2,000 रुपये तुम्ही भरून हे फक्त प्रोसेस करताय. शेवटी तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे बघितल्यानंतरच तुम्हाला ते त्या बिडसाठी ऍप्लिकेशन करतील, तुम्हाला अप्लाय करतील. असं नाहीये की तुम्ही प्रोसेस. क्लस्टर कमिटी अप्रुव्हल लेटर जे आहे स्टेट लेवल क्लस्टर कमिटीचं ते आपल्याला कंपल्सरी अपलोड करणं आहे ना, तर मग ते कुठून मिळवायचं? नाही नाही, कंपल्सरी अपलोडचं असं नाहीये. कंपल्सरी कुठलेच डॉक्युमेंट याच्यामध्ये नाहीये. हे प्रायोरिटी आहे. म्हणजे तुम्ही तुमची ऍप्लिकेशन द्यायची आहे. तुमची ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट ज्या पद्धतीनं तुम्ही DPR देणार, तर DPRचा प्रोजेक्ट कधी देता तुम्ही? नॉर्मली CA कडनं बनवून घेता DPR वगैरे, किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण आपला CA वगैरे बनवून देतो. मग तुमचा एखाद्याचा दाल मिलचा प्रोजेक्ट असेल, कोणाचा फूड रिलेटेड असेल, मग प्रत्येक गोष्टी क्लस्टरमध्ये येत नाही. क्लस्टरचे सुद्धा काही गोष्टीचे कंप्लायन्स आहे की तुम्ही तेच बिझनेस करू शकता. अशा ठिकाणी तुम्ही ती फाईल अपलोड करायची आहे, त्याला तुम्हाला अडचण येत नाही. कारण क्लस्टरच्या प्रोजेक्टचं सुद्धा एक अट तुम्हाला माहिती असेल की तो एका ठिकाणी असल्यावर दुसऱ्या ठिकाणी देता येत नाही. म्हणजे आता आपल्याला सध्याला फक्त रिक्वेस्ट लेटर अपलोड करायचंय आणि डिटेल प्रोजेक्ट द्यायचा आहे की तुमचा प्रोजेक्ट फक्त पॉझिटिव्हली तिथं दाखवण्यात आला पाहिजे की मला ह्या गोष्टीसाठी पाहिजे, आणि तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपर देता आले पाहिजे. ते डॉक्युमेंट जर तुमचे प्रॉपर असतील तर तुम्हाला तिथून नंतर बिडिंगसाठी ऑफर केल्या जाते आणि नंतर तुम्ही तुमचं पूर्णपणे बीड तिथं करायचं असतं. ओके ओके सर, थँक्यू. तर सर्वांना लक्षात आलं, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांनी रजिस्ट्रेशन करायचंय. आणि प्रॉपर ऑलरेडी आपण व्हिडिओमध्ये सर्व माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे. नंतर अजून आपण उद्या सुद्धा एक मीटिंग ठेवतोय ज्यामध्ये प्रोजेक्ट कुठले द्यायचे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट आपण घरी बसूनच कसा बनवायचा त्याचे मी तुमच्या समोर प्रोजेक्ट रिपोर्ट पण मांडणार आहे. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण बिडिंग केली तर बिडिंग केल्यानंतर डॉक्युमेंटरी, बँक गॅरंटी असेल, FDR असेल,
त्यानंतर EMD वगैरे असेल, त्यानंतर SC ST एंटरप्रेनरला नंतर कशा काही गोष्टीचे कंप्लायन्स असतील, त्या कंप्लायन्स कशा फुलफिल करायच्या यावर आपण एक स्पेशल सुद्धा एक सेशन्स घेतोय. त्या सेशनला जर तुम्ही जॉईन केलं तर तुमचे जे काही प्रश्न तुम्हाला सध्या तरी आहे बऱ्याच जणांना प्रश्न, ते प्रश्न आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे क्लिअर करू. ज्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक तर बिडिंग आज आपण केली. बिडिंग केल्यानंतर काही डॉक्युमेंट बाकी राहिल्यानंतर सुद्धा मला ते नंतर देता येतात किंवा नाही, याची सुद्धा आपण पूर्णपणे तिथं माहिती घेणार आहे. त्यानंतर दुसरी माहिती अशी आहे की ज्यामध्ये हे डॉक्युमेंट दिल्यानंतर ऑफिशियल प्रोसिजर आपल्या डॉक्युमेंटवर काय चालते, तर ती प्रोसिजर आपण पूर्णपणे उद्या घेणार आहे. उद्याच्या तुम्हाला तुझी लिंक मिळेल. उद्या तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये या गोष्टी समजावून घेण्यात येतील. आता तुम्हाला ऑनलाईन मध्ये जे मी प्रोक्युरमेंट दाखवलं त्याच्याबद्दल कुणाला काही अडचण आहे? रजिस्ट्रेशन बद्दल? नाही सर. ओके. आपण ऑलरेडी एक नोंदणीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर आपण जेवढे जण जॉईन केलेले आहे तर कोणाच्या अजून त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या नाही. व्हिडिओ संपल्यानंतर हा सुद्धा व्हिडिओ युट्यूबला तर येतच आहे, तर तुम्ही दोन्हीवर तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंटमध्ये नक्की द्यायला पाहिजे, जेणेकरून नंतरच्या व्हिडिओमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, कोणाचे काही प्रश्न असतील, तर आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्न, तुमचे प्रॉब्लेम्स ते क्लिअर करू. आणि आपल्यापैकी जर काही जण ऍप्लिकेशन करत असतील तर मी प्रत्येकांना पर्सनली सुद्धा मदत करतोय. की काही जणांना DPR मध्ये अडचण येत असेल, बँक गॅरंटी मध्ये अडचण येत असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये अडचण येत असेल, तर तुम्ही डायरेक्टली मला फोनवर विचारू शकता. आपण तुम्हाला आपल्यापैकी काही जणांना जर जागा मिळत असेल तर मी 100% तुम्हाला सहकार्य सुद्धा करणार. तर ती सुद्धा सर्वांनी लक्षात घ्या. काही अडचण असेल तर लगेच मला तुम्ही विचारू शकता. इंगोले मॅडम, तुमच्या ऑर्गनायझेशनचं बहुतेक काम चालू आहे संस्थेसाठी. हो. त्यांचा फोन आला होता, ते विचारत होते मला पूर्णपणे माहिती, त्यांना दिली माहिती. तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी करा, मी स्वतः तुमची बिडिंग करून देतोय. ठीक आहे सर. कोणी केला होता सर फोन? आपल्या सदस्यांनीच केला होता. आता वैयक्तिक नाव डायरेक्टली सांगणं बरं नाही, तुम्ही चर्चा करून घ्या. बरं ठीक आहे. हो ठीक आहे ना. ठीक आहे सर. हो. साळुंखेजी, तुम्हाला ऑर्डर मिळाली तुळजापूरची? नाही मिळाली. बरोबर. तर कुणाचे मला नाही वाटत काही प्रश्न असतील, पण उद्या नक्की जॉईन करा. उद्या तुम्हाला ज्या लोकांनी जागा घेतलेली ऑलरेडी इथे, तर ती जागा लोकांनी किती रुपयामध्ये घेतली, कशी घेतली, किती स्क्वेअर मीटर मध्ये घेतली, तुमच्या आसपासच्या जिल्ह्याची सुद्धा आपण चेक करू शकतो. तर ती सुद्धा मी तुम्हाला उद्याच्या याच्यामध्ये शिकवणार आहे. तर नक्की सुद्धा उद्याचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आजच्या व्हिडिओला प्रतिक्रिया सुद्धा आवश्यक आहे आणि नोंदणीचा जो व्हिडिओ केलेला आहे त्यावर सुद्धा प्रतिक्रिया आवश्यक आहे. तर नक्की दोन्ही सुद्धा व्हिडिओ बघा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये द्या, जेणेकरून उद्याच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रोसेस नंतर आपल्याला डॉक्युमेंट कसे बनवायचे, काय बनवायचे, कशी पूर्तता करायची, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.